मोहिनी मोहिनी आरके आरके हे मोहिनी कुछ चॅलेंज चॅलेंज घेतलंयस ना चॅलेंज केलं होतंस ना मला 7 जन्म सोडणार नाही मग हे काय करते मोहिनी उठ मोहिनी अहो काळजी घ्या. तूही अलर्ट राहा. ब्लूटूथ कनेक्टेड राहू दे. हा लक्ष दे. कीप इन टच हा प्लीज. काळजी घे हे मी मनापासून सांगतोय. चल. बाबा बाबा आपण यांचा जीव धोक्यात नाही ना टाकतोस. हा बेटा आता आपली सगळ्यांचा जीव धोक्यात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आरके शांत बसेल असं मला नाही वाटत आहे. आणि हो तो प्रतापराव आरकेचा दुश्मनही आहेच ना. मग सूड उगवण्याची संधी आपणही आरकेला देऊया ना. पण बाबा बघ एक मिनिट आता पण नाही बिन नाही प्लीज. आपण जे ठरवलंय ना तसंच करायचंय तसंच होणार आहे. तो फक्त त्या प्रतापरावला एकदा बिळातून बाहेर काढ त्याच्या. पुढे काय होईल ते होईल. बघ बेटा मला चांगलंच माहिती आहे तुझ्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि तितकाच धोका आहे. पण आणि तो धोका मी स्वीकारलाय आपल्या घरासाठी आपल्या माणसांसाठी. बाबा तिथे आई आत्तू आणि दीचं काय झालं असेल काय अवस्था झाली असेल त्यांची. आणि त्यांना माहितीही नाहीये माझं लग्न झालंय. ते कसं रिॲक्ट करतील काहीच कळत नाही. आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायची वेळ आहे काय. मोहिनी त्या नराधमाच्या तावडीतून ह्यांना सोडवणं हेच महत्वाचं आहे ना आता तरी. हो मग आणि त्यासाठी मी काही करायला तयार. दॅट्स लाईक माय फायटर. सगळं छान. मोहिनी मला कळतंय तुला मार्केटची काळजी वाटेल. खूप प्रेम आहे ना तुझं त्याच्यावर. पण नको काळजी करूस. आता तो फक्त आरके नाही तो माझा जावई आहे माझ्या मुलीचा नवरा आहे. त्याच्यावर कोणतंही संकट ओढवू देणार नाही नक्की. चल आता वेळ कमी आहे. तू गाडीतून निघ मी येतोच. काळजी घे. मालक आपण इकडे काय करतोय. चित्ता तर बाहेर आहेत ना. सांगतो सगळं सांगतो पण काम सगळं एक नंबर झालं पाहिजे. हो म्हणजे आत्म्याला शांती भिंती एकदम परफेक्ट. हा मालक मृत्यू कुणाचा झालाय. झाला नाही होणार आहे यांचा. आता जिवंत आहेत. जिवंत आहेत. बघा तुमचं नशीब केवढं फळफळलंय. जिवंत बायांचं तुम्हाला श्राद्ध करायला मिळतंय. या 3 बॉड्या आणि 4थी बॉडी चालत चालत स्वतःहून येते ती. हे सगळं भीषण आहे. तुम्ही खुनी आहात. मला यात घेऊ नका. मी चाललो. मी नाही करणार हे कार्य. गुरुजी गेल्याचा राग धरू नका. येतील गुरुजी आता इथं. मी नाही करणार हे कार्य. मी नाही करणार हे कार्य. मी नाही करणार हे कार्य.
मीच करणार हे कार्य. थोडा रे गुरुजी, तुमच्या माहितीच तो एक गोष्ट सांगतो. आमच्या तावडीतून जो पळायचा प्रयत्न करतो ना, त्याला मरावं लागतं आमच्या हातून. विचारा शालिनी देवीला, मरायचंय तुला? नाही ना? मग इथं पाठीमाग चितार असल्या तिथं जाऊन विधी करायचा. नाही ऐकलं ना, तुला यांच्या शेजारी तिथं चितेवर निजवीन. कळलं का? कसं आहे गोष्टी? लय गरीब माणूस आहे मी, लय गरीब साधा बळा माणूस आहे. कशाला पाप करायला लावता मला? गपचूप ते विधी करा आणि पटकन करा लवकर. त्या चिता पेटल्या ना, त्याच्यानंतर यांचं श्राद्ध बी घालायचं. जावा मग जा. हा गुरुजी, तुमच्यासाठी स्पेशल जेवण काढून ठेवलंय, जेवण जा. उचला रे, स्पेशल सोय आहे तुमच्यासाठी. तर मिसेस द सेकंड, आखरी इच्छा काय तुमची? काय योच नवरा पाहिजे का तो गावठी सुनील शेट्टी पाहिजे पुढच्या जन्मात? मला विचार ना, माझी इच्छा काय शेवटची? काय ग ताई? किडे पडू तुझ्या अंगात, पाताळात सुद्धा ना जागा मिळणार नाही तुला. असं तडखडून मरशील ना, वाटोळ वाटोळ होईल तुझं. शाबास, कसला शाप आहे, डेंजर. शेट्टीबाई, कावळ्याच्या शापानं गाई मरत नाही. आणि मी तर यांना कोंड आहे. कोणा नाही कोणतरी आपला कायच. कोणी आपला नाही म्हणजे बेबी राजे आल्यात. चौथी बॉडी आली स्वतःहून चालत. हा बेबी राजे या. आई साहेब तुमच्या वाटाकडे एकदम डोळं लावून बसल्यात, आणि आम्ही तर त्याच्यापेक्षा जास्त डोळ्या लावून बसलोय. तुम्हाला काय वाडा नावा नाही? पाहुणचार सोडून गेला इथून. या पर पटकन. येईन मी प्रतापराव, पण त्याआधी मला माझ्या माणसांच्या सेफ्टीची गॅरंटी हवी. डिअरिंग आमच्या बरोबर बार्गेनिंग करता आणि बापाला नावाने हाक मारता. बरं ते मोरते इकडं, त्या पटकन इकडे येळ घालू नका. नाही नाही मोहिनी, या साईडला अजिबात ऐकू नकोस तू. मोहिनी तू येऊ नकोस इथे. मोहिनी तू फक्त स्वतःचा जीव असं इकडे येऊ नको. मोहिनी तू अजिबात इकडे. मला माझी माणसं नको येऊ म्हणून सांगतात, आणि मी माझ्या आईचं नेहमी ऐकते. घाबरलात आम्हाला? विसरल्या का तुम्ही जन्माला आल्या तर अज्योतिषाने काय सांगितलं होतं? आमचा मृत्यू तुमच्या हातून होणार आहे. घाबरलं कोण पाहिजे? आम्ही घाबरणार तर तुम्ही घाबरताय खुशाल. काय तुम्ही तुमच्या बापाला ओळखलं नाही? लय जंटलमन माणूस आहे तुमचा बाप. म्हणजे तुमच्या आई साहेब, कार्तिकी राजे, पिंकी ताई, त्याला टच बी केलं नाही आपण. त्यांनी स्वतःहूनच गैरसमज करून घेतला. खर तर तोच गैरसमज मिटवायचा आहे मला. पूर्वी जेव्हा मी वाड्यात आले होते ना राहायला, तेव्हा आपल्यातलं नातं मला माहित नव्हतं. तुमचं कर्तृत्वही माहित नव्हतं मला. किती भारी आहात तुम्ही. आणि जेव्हापासून सगळं कळलंय ना मला, खूप भीती वाटते हो तुमची. वाटलीच पाहिजे, मालकाची भीती तर वाटलीच पाहिजे. भरती मूर्ती तिकडे कुठेच सांगा. मी ना वाड्याच्या अगदी जवळ आहे. गाडी घेऊन आले होतो, पण ना तुमच्या भीतीने गाडी आणि ड्रायव्हर लांबच केलंय. बघा, म्हणजे तुम्ही जर मला न्यायला येणार असाल ना, तरच मी घरी येईन. दुसऱ्या कोणाला पाठवलं ना तर मी परत निघून जाईन. हा आधीच सांगते. हॅलो हॅलो प्रतापराव, कसला विचार करताय एवढा? मी तर अमरापूरचे राजे
आणि अमरापूरमध्ये स्वतःच्याच घराबाहेर पडायला एवढा विचार करताय? बघा ना, म्हणजे आता तुमची धाकटी कन्या राजे आलीये, बेबी राजे आलेत आणि तुम्ही त्यांना न्यायला घराबाहेर सुद्धा येणार नाही आहात का? हाच का तुमचा रुबाब? हाच का तुमचा पाहुणचार? अरे येतो. कुठं? मसईच्या माळावर या. संडे एक काम कर, मसाच्या माळावर जा. देवराजी आले असतील तिथं. एक मिनिट, एकटे आल्यात का सोबत कोणी बॉडीगार्ड आहे हे बघून सांग मला. हॅलो मालक, मॅडम एकट्याच आहेत. नक्की आजूबाजूला कोण दिसते का? नाही मालक, माझ्या नजरेला आणि दूरबिनीला कोणीच दिसत नाहीये. हे डायलॉग तुझा नेझर आणि दुर्बीन ठेवून येते ते शहाणपणा शिकवते. इकडे हा पुरुषार्थ तुझा? हा पुरुषार्थ तुझा? मुलगी एकटी आली आहे आणि तिला भेटायला जाताना तू बंदूक घेऊन जातेस. खरंच खरंच भेकड आहेस तू, भेकड. मृत्यू आमचा आलाय पण भीती तुला वाटते रे. अमरापूरचा प्रतापराव नुसता नावालाच पुरुष आहे. इथंच गोळी घालून ठार केला असता, पण ठरलंय तुला जाळून मारायचं म्हणून सोडतोय. आणि भीती, मला भीती, घाबरलो असतो ना तर इथपर्यंत आलोच नसतो. पण तुला काय वाटलं एक मुलगी येते म्हणून तिच्यासाठी मी गण घेऊन चाललोय? हिऱ्या, या तिघींना चितेवर झोपून ठेव. आलोच मी जाळायला. मालक, ओ मालक, हो एकट्या जाण्यामध्ये रिस्क आहे. अहो यांचा काही प्लॅन असेल तर, अहो काही घात झाला तर? घात झाला तर तुला काय वाटतं माझ्या विरुद्ध प्लान करण्या एवढी याची लायकी आहे? अहो पण निदान तू बंदूक तरी ठेवा सर. बंदूक तरी ठेवा. या, हे आपलं गाव आहे, इथली माणसं आपली, इथले पोलीस आपले. एक कॉल जरी फिरवला ना अख्खं अमरापूर हलत. लक्ष ठेव यांच्या. प्रतापराव प्रतापराव दाखलेले काली की राव. वा 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 वा, बेस्ट. आज आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही आमचं ऐकलंय. एकल्या म्हणलंय, एकट्यात आला. गैरसमज आहे तुमचा. मी एकटी नाहीये. कोण आहे मग? म्हणजे तुम्ही आहात ना माझ्या बरोबर. मग काय, तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं. चला नाही चला. एक मिनिट. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवेत. ती मिळाली की मी येते तुमच्यासोबत. म्हणजे का तोंडी परीक्षा घेणार काय आमची? नाही, तसं नाही. आपल्यात इतक्या वर्षांचा दुरावा आहे. काय खरं काय खोटं काहीच माहित नाहीये. मला तुमच्या तोंडून ऐकायचंय आणि मला जर तुमची बाजू पटली तर तुम्हाला एक चान्स द्यायला तयार आहे. चान्स देणार तुम्ही आम्हाला? विचारा. माझ्या माणसांना का किडनॅप केलंय?
त्यांचा जीव घ्यायला. त्यांचा जीव घेऊन काय मिळणार आहे तुम्हाला? अमरापुरात प्रश्न विचारायचे अधिकार फक्त आम्हाला आहे. हो पण आता 2 मिनिटापूर्वी दिलात ना मला अधिकार. काढून घेतला. प्रश्नांची उत्तर नाहीयेत तुमच्याकडे म्हणून? पोट धरायला दिलं वगैरे हात धरायला जाऊ नका. आमच्याशी या भाषेत आजवर कोणीच बोललेलं नाही. नाही म्हणजे मी फक्त प्रश्न विचारले. आता उत्तर द्यायची नाही द्यायची हे तुम्ही ठरवा. आणि कसं आहे ना, माझ्या माणसांना मारलत ना तर तुम्हीच फासावर चढाल. त्यापेक्षा एक काम करूयात ना, हा चॅप्टर इथेच संपवूया. मग चॅप्टर संपवायलाच तुम्हाला इथं बोलिलंय. म्हणजे आम्ही तुम्हाला मारणार, तुम्ही संपला, चॅप्टर संपला. आता बघूच या कोण कोणाचा जीव घेतोय. प्रतापराव, एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना तर गोळी घाली ना. प्रतापराव पोरगी तर तुमच्यावर गेली राव. मग आता वाट कसली बघताय? चला मुम्मा मारा, मारा, गोळी मारा, छातीवर मारा, पोटात मारा, पाठीवर मारा, मारा मारा ना. खबरताय कशाला? बेबी राजे, माणूस मारणं म्हणजे खायचं काम नाही. एक खटका शिळ खलास. माणूस मारायला ना जिगर लागते, जिगर. जी तुमच्यात नाही. प्रतापराव एक्स्ट्रा जिगर पाहिजे म्हणून 2 उंदरं बोलवले तोय. पण द्या ना टॉ 10 माणसं जरी आणली ना तरी एका माणसाचं एकच बोट लागत साप वाढायला. बेबीराजे, ते न्यायला सांगितलं होतं ना. गेम खेळलात आमच्याशी. किती वेळा चुकी आहे म्हणा. विषारी सापाचं पिल्लू हुतकारणारच. काय जावाय बापू, गोरीबॉनच सुनील शेट्टी. का एका जेलमधून सुटलात आणि तो आला दुसऱ्या जेलमध्ये जायला. पण अर्धाच नाव तुम्हाला येत नाही. तुम्ही आपल्या लेकीला बंदूक धरायला शिकवली, चालवायला कोण शिकणार? आमचा आजा. हा नाही नाही नाही, तुमची काही चूक नाही. तुमचे स्टंट सगळे खोटे असतात म्हणा, खोटे स्टंट. ओरिजिनल असतं आमचं. आता आम्ही दाखवतो तुम्हाला ओरिजिनल स्टंट कशाला म्हणतात ते. जाग्यावर थांबायचं. हे गण खाली, गण खाली. काय गरज होती फाटक्यात पाय घालायची? कसलं बेस्ट चाललं होतं? तुम्ही प्रश्न विचारित होता, आम्ही उत्तर देत होतो. बेस्ट होतं का नाही जाणले आम्हाला तुम्ही. तुमच्यात आमचं रक्त असूच शकत नाही. गण हातात आली ना, वाढ चालवायचं नसतं, चालवायचं असतं फक्त.
माफ करा मला. मी डाव अर्ध सोडून चालले. मोहिनी 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 आरके आरके हे मोहिनी तू चॅलेंज चॅलेंज घेतलंयस ना. चॅलेंज केलं होतंस ना मला 7 जन्म सोडणार नाही. मग हे काय करते मोहिनी उठ. मोहिनी तांबल्या सारी टेक्निक झाले सुपरस्टार तुझे. असला असला सुपरस्टार आहे तू. 5 फुटाहून गोळी लागला का? त्याला काय अर्थ आहे? तू बी तुझ्या बायको सारखाच निघाला. हुश द्या काही कामाचा रे. आमचा नेंब एक गोळी खेळ खालास. 23 वर्षापूर्वीचं आमचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं. जे कंसाला जमलं नाही ना ते आपण करून दाखिले. भाऊ काय झालं? आमच्या तिथे कुडमुड्या ज्योतिष आलता 23 वर्षापूर्वी. तो काय म्हणला, तुमच्या बर्बादीला कारण तुमची धाकली लेक असणार आहे. आम्ही ते कारणच संपून टाकलं. आमची धाकली लेक मेली, खपली, चचली, डेर फिनिश. बाबा बाबा हे काय आहे सगळं? बाबा बाबा काय होत आहे? असं लागलं येड बीड लागलं काय? पोरगी मेली म्हणून? प्रतापराव लय आनंद झाला राव. पोरगी मेल्या पा आनंद. तुझा आणि शालिनी डिवोर्स फायनल झाला. नितन माझा कवा झाला? वाटाने तुझा आणि शालिनी डिवोर्स मंजूर केलाय. आता मी फक्त तुझ्या सह्या घ्यायला आलो होतो. बाकी टाइमपास करण्यात मला इंटरेस्ट काय काय झालं. घ्या. बघा चांगला बाप. पोरगी मेली तर याला घटस्फोटाचं पडलंय. प्रतापराव अशा लुटूपुटूच्या माऱ्या इगोवर घ्यायला ना तू मूर्ख आहेस.
माझा बाबा नाही, फाईट मास्टर आहे माझा बाबा. आयुष्य गेलंय त्याचं अशा खोट्या गोळ्या घालण्यात. जिवंत आहे. हो, तुझी अशी गन धरली होतीस ना, खोटी होती. आणि गोळ्याही खोट्या होत्या. दाखवू का? एक मिनिट हा. हे रक्त, हे रक्तही खोट आहे. म्हणजे सपशेल गंडीला. आरके सर सॉरी, ही गोष्ट तुमच्यापासूनही लपवली मग. असं वाटलं चुकून रागाच्या भरात बोलून जाल तुम्ही, म्हणून सांगितलं नाही. आणि एका अर्पी बरंच झालं. तुमचं माझ्या मुलीवर किती प्रेम आहे हे कधी दिसून आलं.